तर माळेगाव कारखाना निवडणुकीत अजितदादांचे उमेदवार आघाडीवर आहे। अजित पवार समर्थकांकडून गुलाल उधळत जल्लोषाला सुरुवात करण्यात आली आहे। मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आहे। ही दृश्य आपण पाहतोय जल्लोषाची। तर श्री निळकंठेश्वर पॅनलच्या कार्यकर्त्यांकडून ही फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यात आलेला आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय अधिक अपडेट? माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनल सध्या आघाडीवरती आहेत। आतापर्यंत 4 उमेदवार हे विजयी घोषित झालेले आहेत आणि अजून देखील जवळपास 18 जागांवर अजित पवारांचं पॅनल हे आघाडीवरती आहे। आपण पाहू शकतो मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू झालेला आहे। गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी ही कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। अजित पवारांच्या विजयाच्या घोषणा देखील कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी केले जात आहे। काल सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली होती, ती अजून देखील मतमोजणी सुरूच आहे। मात्र आता जी काही माहिती आहे त्यानुसार जवळपास 18 जागांवरती अजित पवारांचं पॅनल हे आघाडीवरती आहे आणि विरोधी पक्षाचे अर्थात चंद्रराव तावरे यांचं जे पॅनल आहे सहकार बचाव पॅनल यांच्या 3 जागा फक्त आघाडीवर असल्याचं समजतंय आणि त्यामुळे या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जल्लोष हा सुरू झालेला आहे। अजित पवारांच्या विजयाच्या घोषणा या देखील या ठिकाणी दिल्या जात आहे आणि ज्या पद्धतीने अजित पवारांनी यापूर्वीच चेअरमन पदासाठी स्वतः अजित पवार असणार ही घोषणा देखील केली होती, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह आहे आणि कारखान्याचे जे सभासद आहे त्यांची देखील या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। गेल्या महिनाभरापासून बारामती आणि माळेगाव परिसरामध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचं वातावरण तापल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आरोप प्रत्यारोप देखील या कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने होताना आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर आज जो निकाल लागलेला आहे त्या निकालानंतर अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये